ऑनलाईन गेमिंगला लागणार चाप. बॅटिंग ॲप्स आणि सेलिब्रिटींच्या जाहिरातीमुळे भारतात मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी ऑनलाईन गेमिंग विधेयकाला मंजुरी दिली. या प्रस्तावित कायद्याचा उद्देश भारतातील ऑनलाईन गेमिंग क्षेत्राचे नियमन करणे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे होणारी सट्टेबाजी हा दंडनीय गुन्हा ठरवणे आहे. हे विधेयक बुधवारी लोकसभेत सादर होण्याची अपेक्षा आहे. या विधेयकात ऑनलाईन गेमिंगची वाढत असलेली व्यसनाधीनता तसेच फसवणूक या प्रमुख बाबीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या विधेयकात पैसे मोजून खेळ पुरवणाऱ्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर अधिक कठोर देखरेख ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला ऑनलाईन गेमिंगसाठी केंद्रीय नियामक म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव येत आहे. नोंदणी न केलेल्या किंवा बेकायदेशीर गेमिंग साईट्स बंद करण्याचे अधिकारही अधिकाऱ्यांना दिले जाण्याची शक्यता आहे. भारताचा ऑनलाईन गेमिंग उद्योग 2029 पर्यंत दुपटीहून अधिक वाढून तब्बल $9 अब्ज पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. या उद्योगातील 86% उत्पन्न रिअल मनी गेम्समधून येते. या विधेयकामुळे गेमिंग उद्योगाला कायदेशीर चौकट प्राप्त होणार असून फसवणुकीचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा आहे.